नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. मग देव म्हणे पंडुसुता हाची योग आम्ही विवस्वता. कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चतुर्थाध्यायाचं आपण चिंतन प्रारंभ केलेला आहे. या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्री ज्ञानोबाराय अध्यात्मज्ञानाचा अमूल्य असणारा गीता नावाचा ठेवा श्रवण इंद्रियाला श्रवण करण्याकरता मिळाला, या अर्थाने श्रवण इंद्रियाच्या भाग्याचं वर्णन करतात. आजी श्रवण इंद्रिया पाहली. यानंतर या गीता ग्रंथाची थोरवी प्रतिपादन करत असताना या ग्रंथाचा विषय अत्यंत श्रेष्ठ आहे. आधीची विवेकाची गोठी. प्रतिपादन करणारा वक्ताही त्याच तुल्यतेत आहे. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. जेवढा वक्ता श्रेष्ठ, विषयाचं महत्त्व जेवढं श्रेष्ठ, तेवढाच श्रवण करणारा श्रोताही महत्त्वाचा. भक्तराज किरीटी परिसत असे. किंबहुना असा योग जर एखाद्या व्यक्तिमत्वाला प्राप्त झाला असेल आणि त्या ग्रंथाचा आपल्यालाही काही चिंतन करण्याचा योग आला असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, वर्तमान काळातल्या या योगापासून गत जीवनातलं किंवा भूतकाळातलं जपतपाचं सामर्थ्य मानावं लागतं. हो का जपतपे श्रोत यांची फळा आली. कारण परमार्थामध्ये जे काही वर्तमान काळातले योग येतात त्या योगासाठी भूतकाळातली काही साधना मानावी लागते. ज्याने कालचा काही प्रयत्न केलाच नाही त्याला आज काही मिळणार नाही, आणि जो आज प्रयत्न करणार नाही भविष्य काळात त्याला फलप्राप्ती होणार नाही. कारण हा कर्मलोक आहे. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. कर्मापासून तयार झालेली सिद्धी या मनुष्य लोकामध्ये लवकरात लवकर फलद्रूप होते. त्यातला थोडासा विचार आहे. कर्माचं फल लवकर मिळतं, उपासनेला थोडासा वेळ लागतो, आणि तत्त्वज्ञानाच्या फळाकरता त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणून बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. ज्ञानाच्या फलाला विलंब लागतो कारण साधनच तेवढं महत्त्वाचं आहे, आधिकारी तेवढे मिळत नाही. त्यापेक्षा उपासनेचं फल लवकर मिळतं, त्याचे अधिकारी जास्त आहे, आणि त्याहीपेक्षा कर्माचं फळ याच जीवनामध्ये मिळतं, कारण तो हा कर्मलोक आहे. ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे की येथ प्रतिफळे भावना आपुलाली. याच अध्यायामध्ये पुढे तो विचार येतो आहे. कर्माचं फल लवकरात लवकर मिळतं. किंबहुना उत्कट पाप जर असेल आणि उत्कट पुण्य असेल तर ते आगामी जन्मात नाही, याच जन्मामध्ये ती फळं भोगावी लागतात. काही काही कर्माची फळं आपल्याला पुढच्या जन्मामध्ये मिळतात, पण जर उत्कट म्हणजे अत्यंत बलवान पाप आणि जर पुण्य असेल तर त्याची फलं मात्र आपल्याला आत्ताच भोगावी लागतात. समजा एखादा व्यक्ती पुरात पडू नये त्यासाठी सगळे रस्ते बंद केलेले आहे, पण एखादा व्यक्ती गेलाच. हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोहाचं ठिकाण काय असेल तर मोबाईल. आणि लोकाला असं वाटतं आहे सध्या मी कुठं आहे याची दखल सगळ्या महाराष्ट्राने घ्यावी. तो बाकीचा नित्यनेम नंतर करतो, पण पहिला मी कोणत्या ठिकाणावर याचा सेल्फी काढून टाकतो. पहिल्यांदा स्टेटस ठेवायचं सकाळी सकाळीच ठेवतात काही लोक. काही तर एवढे उदार असतात दुसऱ्यालाही पाठवतात शुभ सकाळ, असं असतं. त्याचा सोडून द्या विषय. एखादा व्यक्ती जर पुरामध्ये पडला आणि त्याला पोहता येत नाही, अशा व्यक्तीला जर आपण आपले प्राण संकटामधून टाकून वाचवलं, कारण ज्या व्यक्तीला पोहता येत नाही त्याला वाचवणं फार कठीण, कारण मुळात त्याला पोहता येत नाही. आणि आपण कितीही पट्टीचे पोहणारे जर असेल तर त्याच्याजवळ गेलो की आपण सारखे करीत तात्काळ
तो सरळ सरळ आपल्या अंगावर मिठी मारतो, त्यामुळे आपल्यालाही पोहता येत नाही. पण अशा व्यक्तीला जर आपण वाचवलं तर त्याला उत्कट पुण्य प्राप्त होतं आणि त्या पुण्यातून ते फल याच जन्मामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. याच्या विरुद्ध एखाद्याने अत्यंत उत्कट पाप केलं असेल, अत्यंत उत्कट, तर तीही फळं त्याला या जन्मामध्ये भोगावी लागतात. सांगायचा विस्तार का, वर्तमान काळामध्ये जर आपल्याला गीता अध्यात्मज्ञानाचं श्रवण करायला मिळत असेल, लाभत असेल, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या सगळ्यांचं मागच्या जीवनातलं किंवा गत जन्मातलं पुण्य फळाला आलेलं आहे. म्हणून तर तुकोबारायांचं प्रमाण आहे, पुण्य फळले बहुता दिवसा. याचा अर्थ पुण्याला फळं लागण्याकरता बऱ्याच कालाची प्रतीक्षा करावी लागते. ज्ञानोबाराय म्हणतात, हो का जप तपे श्रोतयांची फळा आली. आता सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी मुक्काम करावा. गीताख्य नावाने प्रसिद्ध असणारा श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद भोगावा. ते ऐकल्याबरोबर श्रोत्यांना घाई झाली. ते म्हणाले, संवाद असं म्हणताना तुम्ही भोगावा, मग आम्हाला संवाद सुखच सांगा, आमच्या पुण्याचं वर्णन करू नका. हा अतिसवती प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. ज्ञानोबारांनी त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं नाही. कृष्णार्जुन दोघे बोलत होते ना, बोलत होते काय ते नंतर सांगतो, पण अगोदर कृष्णार्जुन दोघे आहे, मग त्या दोघांचं ज्ञानोबारांनी वर्णन केलं आहे. भगवान परमात्मा किती उदार आहे किंवा किती अर्जुनावर भगवंताचं प्रेम आहे, या संबंधाने दोघांचं वर्णन. कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला भगवंताने जे आपलं अंतकरण मोकळं केलं नाही, सनकादिकांनाही भगवंताने जे सांगितलं नाही, ते गुह्य अर्जुनेसी बोलत, हे अर्जुनाचं भाग्य आहे. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनावर असणारं भगवंताचं अत्यधिक प्रेम आणि या प्रेमाची परतफेड करण्यासाठीच भगवान हा अमूर्त आहे, पण मूर्तिमान झाला म्हणजे अवताराला आला. वास्तवी हा कोणत्याही साधनाला वश होणारा नाही. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेत ध्यानाची ही डोळे पावतेना. ध्यान नावाच्या साधनाची दृष्टीसुद्धा जिथपर्यंत पोहोचत नाही, असा जो शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं परब्रह्मतत्व परमात्मा, तो हा निजस्वरूप असा तोच या रथावर आरूढ आहे. आपण काल विचार केला, तो आणि हा दोन्ही सर्वनाम आहे. तो म्हणजे दूरदेशाचा आणि हा म्हणजे आपल्या जवळ असणारा, किंवा तो म्हणजे भूतकाळातला आणि हा म्हणजे वर्तमान काळातला. त्याला विचारसागरामध्ये दोन शब्द आले, तद्देश विशिष्ट, तत्काल विशिष्ट, तो सर्वनामाने. आणि हा शब्दाने एतद्देश विशिष्ट, एतत्काल विशिष्ट आपल्या पहिल्याच अभंगात आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो म्हणजे कोणता, एकतर वेदामध्ये प्रतिपादन केलेला तो, आणि हा म्हणजे विटेवर विराजमान. किंवा दुसरा अर्थ केला तर तो म्हणजे गोकुळातला, तो म्हणजे मथुरेतला, तो म्हणजे द्वारकेतला, आणि हा म्हणजे पंढरपुरातला, असाही अर्थ करता येईल. म्हणजे जो स्मृतीचा विषय आणि प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय असे दोन एकत्र झाले की त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात. वाराणसीमध्ये एखादा व्यक्ती आपण पाहिला आणि आषाढी वारीमध्ये त्याची आपल्याला भेट झाली, तर आपण काय म्हणतो, तोच हा देवदत्त, हे नाव शास्त्रात आलेलं आहे, तोच हा व्यक्ती आहे ना. म्हणजे भूतकाळातली स्मृती आणि वर्तमान काळातलं प्रत्यक्ष ज्ञान याला म्हणतात प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. आणि ते सांगण्यासाठी दोन सर्वनामाची योजना करतात. तो हा ते इथं आलेला आहे 14व्या ओळीमध्ये. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवने माने सकरूप झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैल थडी कैसा याची आवडी आवरला असे. ज्ञानोबाराय म्हणतात संपूर्ण त्रैलोक्य भगवंतामध्ये सामावलेलं आहे. किंबहुना सगळ्या त्रैलोक्य नावाच्या वस्त्राची आपण लहानशी घडी केली तर ती घडी म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण परमात्मा आहे. दिसतो तेवढा परमात्मा नाही, संपूर्ण त्रैलोक्य भगवंतामध्ये सामावलेला आहे.
काल आपण एक उदाहरण पाहिलं, भगवान परमात्म्याने यमुना मैयाच्या काठावर खेळता खेळता एक मातीचा खडा खाल्ला. ते माती खाल्लीन गोपाळांच्या लक्षात आलं. गोपाळांनी यशोदा मैयाकडे तक्रार केली, मैया कन्हैयाने मिट्टी खाई, माती खाल्ली. भगवान म्हणाले, भगवंताला असं वाटलं हे गोपाळ खेळण्यामध्ये मग्न आहे, त्यामुळे यांचं काही आपल्याकडे लक्ष राहणार नाही. ते गोपाळ होते, ते वरून खेळत होते, पण आतून त्यांचं लक्ष देवाकडे होतं. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, ते भक्त आहे, भक्त वरून प्रपंच करत असतात, आतून मात्र त्याचं लक्ष देवाकडे. मन हे गोविंदी देह काम करीव, असं देवाला वाटलं हे खेळामध्ये मग्न आहे, पण त्यांचं अंतरंगातून देवाकडे लक्ष. एवढ्यामध्ये भगवंताने माती खाल्ली. यशोदा मैयाने सांगितलं, कन्हैया माती खाल्ली? अजिबात नाही. म्हणजे गोपाळ खोटं बोलतात का? हो, यांनी मला सांगितलं, कन्हैया तुमच्या घरून लोणी आण. मी म्हटलं मी आणणार नाही. म्हणजे चोरी करून आण. बापरे, चोरी तर मी कधीच करणार नाही. मी यांच्या मागणीला नकार दिला तर हे सगळे एकत्र आले, माझ्या विरोधात फॉर्म भरला यांनी, सगळे एकत्र आले ते, आणि मला सांगतात की तुझी तक्रार यशोदाकडे करणार. बरं, गोपाळाचं नाही ऐकत. बलराम दादा, तू त्याचं खरं मानते होय? अहो सक्का भाऊ असं म्हणतात की नाही, त्यामुळे बळदराम दादा खोटं बोलतो. बरं, म्हणजे एकटा तूच खरा? वा, हो आई, तू तर वेदांत बोलू राहिली. एकटा मीच खरा आहे. ये रे भाऊ गापा सारा, मी सत्य आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म एकमेवाद्वितीयम. मी एकटाच खरा आहे, बाकी सगळं जगत खोटं आहे. बरं, ते मला सांगू नको. माती खाल्ली का ते सांग. अभंग सोडव, बाकी नको सांगू, ते सांग. बाकीचं सांगू नको. माती खाल्ली म्हणे, नाही खाल्ली. खाल्ली नाही ना? अजिबात नाही. तोंड उघड. भगवान म्हणाले, खाल्लीच नाही तर तोंड उघडण्याचं कारण काय? मातीच खाल्ली नाही, तोंड उघडण्याचं कारण काय? मला प्रत्युत्तर देतो. तुकोबारा म्हणतात, मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटीत सौदा देखे. सगळं ब्रह्मांड पाहिलं का? त्रैलोक्यपटाची घडी. हा परमात्मा व्यापक आहे. सगळे ब्रह्मांड देवाच्या उदरात सामावलेले. किंवा महाभारतातलं दुसरं उदाहरण आहे, ते कर्णाचं आणि भक्तराज अर्जुनाच्या युद्धाला प्रारंभ झाला. आता ते कर्णाला मिळालेले सगळे शाप तिथं एकत्र आले. एकत्र आल्यामुळे रथ त्या जमिनीमध्ये रुतून बसला. मग एका हाताने लगाम खेचायचे, एका हाताने ते चाक वरती उचलायचं, आणि आपल्या दाताने प्रत्यंच्या उडून बाण मारायचा. इतक्या बिकट प्रसंगामध्ये युद्ध नाही सोडलं. लगामही आहे, एका हाताने चाकही उचलतो, आणि सुवर्णाचे दात होते कर्णाला. त्या दाताने त्या धनुष्याला लावलेली जी दोरी, त्याला प्रत्यंचा म्हणतात. त्याला कसा बाण लावायचा आणि खेचायचा, मग आता तो पायामध्ये अडकवत असेल धनुष्य, दाताने बाण खेचत असेल, त्याचं त्याला माहिती. पण युद्ध नाही सोडलं. कर्णाने बाण मारला की भक्तराज अर्जुनाचा रथ 1.5 हात मागं जायचा, आणि प्रतिबाण अर्जुनाने मारला की कर्णाचा रथ युद्धभूमीमध्ये जो रुतलेला आहे तो रुतत असतानाच 15 हात मागं जायचा. मग आता पराक्रम कोणाचा मोठा आहे दिसायला? भक्तराज अर्जुनाचा. पण अर्जुनाने मारलेला बाण आणि 15 हात मागं रथ गेला तर भगवान काहीच म्हणत नव्हते. पण कर्णाने बाण मारला आणि रथ थोडासा मागे गेला, वा कर्णा, असं ते अर्जुनाने 3दा ऐकलं. म्हणे वा वा, हे दिसायलाच माझ्या पक्षात आहे. अरे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. माझा पराक्रम कर्णापेक्षा 10 पट जास्त आहे, आणि तरी भगवान स्तुती कोणाची करतात? कर्णाची करतात. ते सावलं नाही, सहन नाही झालं. म्हणून विचार आला, देवा तो माझ्याच पक्षात आहे ना नक्की? झालं काय? कर्णाने बाण मारला तर 1.5 हात रथ मागं जातोय आपला. मी प्रतिबाण मारला की 15 हात मागं जाणारा रथ आहे. माझ्याकरता एक शब्द नाही, अभिनंदन नाही, काहीच नाही. आणि कर्णाच्या बाबतीमध्ये वा कर्णा, काय पराक्रम आहे. भगवान म्हणाले, तुला हे कळणार नाही. आपल्या दोघाचा रथ मागं जातो याच्यात आपण दोघंच नाही आहे. तू एकटा तर आहेस, पण मी एकटा नाही. माझ्या या शरीरामध्ये, विश्वरूपामध्ये अनंत ब्रह्मांड एका एका रोमावर सामावलेले आहेत.
आणि एवढ्या सगळ्या ब्रह्मांडाचा भार या रथावर असताना सुद्धा जर आपला रथ थोडासा मागं जात असेल तर कर्णाचाच पराक्रम मानला पाहिजे. वास्तविक रथ थोडासुद्धा हलू नये, थोडासुद्धा हल्ला तरी पराक्रम आहे. पण हा जर 1.5 हात मागं जात असेल तर कर्णाचाच पराक्रम आहे की नाही. अर्जुनाने मान्य केलं. कशाकरता सांगितलं? भगवान जेवढे दिसतात तेवढे नाही. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी. संपूर्ण जगतात दिसणारे, इंद्रियांना गोचर होणारे सगळे पदार्थ आकारामध्ये येतात आणि परमात्मा आकारात नाही, अव्यक्त निराकार नाही जा आकार. जेथोनी चराचर हरीशी भजे, असा हा आकाराची पैलथडी म्हणजे निराकार आहे. पण ज्ञानोबऱ्याला आश्चर्य वाटलं. कैसा? याची आवडी आवरला असे. या अर्जुनाच्या आवडीमध्ये आवरला गेला, स्वाधीन झाला. आणि जसं अर्जुनाने म्हटलं आहे तसाच परमात्मा ऐकतो आहे. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं. आता भगवान 2ऱ्या अध्यायामध्ये तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये या तत्त्वज्ञानाला प्राप्त करण्याकरता जे साधन करावं लागतं त्या निष्काम कर्मयोगाचं भगवंतांनी प्रतिपादन केलेलं आहे. याचा अर्थ 2ऱ्या अध्यायामध्ये आलेला ज्ञानयोग आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आलेला कर्मयोग. ज्ञानयोग हा साध्य आहे, कर्मयोग हा साधन आहे. शास्त्रीय भाषेमध्ये ज्ञानयोग ओपेय आहे आणि निष्काम कर्मयोग हा उपाय आहे. उपायाने जे मिळतं त्याला ओपेय म्हणतात, साधनाने जे मिळतं त्याला साध्य असं म्हणतात. निष्काम कर्मयोग हे साधन आहे आणि या साधनातून आपल्याला आत्मज्ञानयोग प्राप्त करायचा आहे. असं भगवंताने 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण योगाचं सार कथन केलं आहे. आता संपूर्ण योगशास्त्र किंवा योग अर्थात ज्ञानयोग आणि कर्मयोग सगळा योगाचा विचार आतापर्यंत 2 अध्यायामध्ये आलेलाच आहे. म्हणून ज्ञानोबरांनी याला म्हटले जे येणे गीता निधान देखील. वास्तविक संपूर्ण गीता जी आहे ना 2ऱ्याच अध्यायामध्ये आलेली आहे. म्हणजे मग बाकीचे अध्याय 2ऱ्या अध्यायामध्ये आलेली जी काही सूत्र आहे त्या सगळ्या सूत्रांचा विस्तार म्हणजे पुढचे बाकी सगळे अध्याय आहे. मधुसूदन सरस्वतींनी या 2ऱ्या अध्यायातल्या कोणत्या कोणत्या श्लोकातल्या कोणत्या कोणत्या पदातून पुढे कोणता कोणता अध्याय निर्माण झाला याची गोड संगती प्रतिपादन केलेली आहे. सगळी संगती म्हणून 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये सगळा विस्तार होऊन गेलेला आहे. पण तरीसुद्धा या ज्ञानाचं महत्त्व आपल्या अंतःकरणामध्ये राहावं याकरता भगवान परमात्मा या ज्ञानाची असणारी परंपरा आपल्यासमोर किंवा अर्जुनाच्या समोर प्रगट करतात. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत. हा श्लोकाचा झाला पदच्छेद. श्री भगवानुवाच, श्री भगवान असं म्हणतात इमं अव्ययम योगम अहम विवस्वते प्रोक्तवान विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत. हा श्लोकाचा अन्वय आहे. भगवंताने या ज्ञानाची परंपरा सांगितली आहे. कारण कोणताही ज्ञान हे परंपरेनं किंवा संप्रदायपूर्वकच यावं लागतं. जर ते संप्रदायपूर्वक आलं तरच त्या ज्ञानामध्ये ओज असतं. त्या परंपरेला काहीतरी आधार असावा लागतो. म्हणून भगवान ती परंपरा सांगतात. इमम योगम, हा योग या अर्थाने कोणता योग सांगायचा की ज्ञानयोगाचं साधन असणारा निष्काम कर्मयोग. या श्लोकामध्ये पण योग शब्द आला, पुढे ओवीमध्ये सुद्धा योग शब्द येणारच आहे. कसा योग आहे हा? अव्ययम. अव्ययम म्हणजे अविनाशी. याचे 2 अर्थ केले आहे. अविनाशी आहे म्हणजे वेदमूलक आहे, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं आहे असा हा योग आहे. म्हणून आपल्याकडे प्रमाण मानावं लागतं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. निष्काम कर्मयोग कुठं सांगितला? वेदामध्ये. ज्ञानयोगाचं प्रतिपादन कुठं केलं आहे? वेदामध्ये. म्हणून हा वेदाने प्रतिपादन केला असल्यामुळे अनादि वेदमूलक आहे. म्हणून अव्ययम
असा पहिला अर्थ केला. दुसरा अर्थ असा केला, याला अव्ययम किंवा अविनाशी का म्हटलं, कारण या योगाचं अनुष्ठान केलं की निश्चित फल प्राप्त होतं, जे फलामध्ये व्यभिचार करू शकत नाही. म्हणजे अनुष्ठान केल्यानंतर फल इकडं तिकडं जाऊ शकत नाही, म्हणून त्याला अव्ययम असं म्हणतात. निष्काम कर्मयोगाचं अनुसरण झालं की चित्तशुद्धी नावाचं फळ निश्चित मिळणार, म्हणून अव्ययम. ज्ञानयोगाचं अनुष्ठान झालं की मोक्ष नावाचं फळही निश्चित मिळणार, यामध्ये सुद्धा बदल होणार नाही. म्हणून या योगाला अर्थात निष्काम कर्मयोग ज्याचं साधन आहे असा जो ज्ञानयोग किंवा निष्काम कर्मयोग घ्या, हे दोन्हीसुद्धा अव्ययम योगम. अहम प्रोक्तवान, मी हे सांगितले. आता इथं प्रोक्तवान प्रकर्षेनं उक्तवान, प्रकर्ष करून प्रतिपादन केले. हा तो उपसर्ग का लागला, त्याचं कारण भगवान म्हणतात, मी सूर्याला सांगितलं हे विवस्वते. सूर्याला पहिल्यांदा सांगितलं सृष्टीच्या प्रारंभाला, आणि सांगितलं म्हणजे कसं, प्रोक्तवान प्रकर्षेनं उक्तवान, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही, कोणत्याही प्रकारची शंका येणार नाही असं सांगणं, याला प्रोक्तवान असं म्हणतात. शंका जर आली तर मग ते मात्र संदिग्ध बोलणं झालं. आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येणार नाही, संदेह निराकरण करणं, यालाच प्रोक्तवान असं सूर्याला सांगितलं. सूर्यालाच का सांगितलं, बाकी कोणाला का सांगितलं नाही, तर श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराजांनी याचं कारण दिलं आहे की या किंवा मधुसूदन सरस्वतींनी सुद्धा कारण दिलं आहे की या सृष्टीचं पालन करणारे क्षत्रिय आहे. कारण क्षत्रिय राजा असतो, राजाच्या अधीन सगळी प्रजा असते, आणि त्या क्षत्रियाचं मूळ बीज कोण असेल तर तो सूर्य आहे. मग सूर्याला जर आपण हे सांगितलं, बीजभूत व्यक्तीला सांगितलं की त्याच्यापासून पुढे येणारी सगळी परंपरा या ज्ञानाच्या संबंधाने बलवान झाली असता ते ब्राह्मणाचं रक्षण करू शकते. बलवान असणारे क्षत्रिय ब्रह्मत्वाची रक्षा करतात, आणि क्षत्रिय आणि ब्राह्मण जर योग्य असेल तर सगळ्या जगाचं पालन व्यवस्थित होतं. म्हणून क्षत्रिय हा राजा असावा, आणि बुद्धिमान असणारा व्यक्ती सल्ला देणारा असावा. आपण अनेक प्रकारचे आपल्या इतिहासामध्ये राजे पाहिलेले आहे. राज्य करावं क्षत्रियांनी, आणि त्यांना सल्लागार पदावर नियुक्त करावं बुद्धिमान लोक. ही परंपरा चालत आली आहे. जेव्हापासून या परंपरेला उच्छेद झाला तेव्हापासून जगताची स्थिती ही सगळ्या प्रकारच्या बदलल्या गेल्या आहे. म्हणून क्षत्रियच राजा असावा की जो देशाचं पालन करू शकतो आणि सल्ला देणारा. म्हणून क्षत्रियाने ब्राह्मणाचं रक्षण करावं, आणि या दोघाचं रक्षण झालं एकमेकाचं, सगळ्या जगाचं रक्षण होतं. म्हणून सूर्याला सांगितलं. देवाची किती सूक्ष्मता या बाबतीमध्ये. मी सूर्याला सांगितलं, मग सूर्याने विवस्वान मनवे प्राह, सूर्याने आपल्या वैवस्वत नावाच्या मनूला सांगितलं. कारण मनूसुद्धा 14 आहे. त्या 14पैकी बहुतेक 7व्या क्रमांकाचा वैवस्वत नावाचा जो मनू आहे, सध्याला आपण जे संकल्प सोडतो ना कधी कधी पूजा करत असताना, तर त्या संकल्पामध्ये हे शब्द येतो आहे बघा. कोणतं मन्वंतर चालू आहे, वैवस्वत मन्वंतराला प्रारंभ झालेला आहे. म्हणजे या पृथ्वीवर 14 मनू जेव्हा होतात तेव्हा स्वर्गामध्ये 14 इंद्रही होतात. दोघाचाही कालावधी समान आहे. आणि ब्रह्मदेवाच्या 12 तासात 14 मनू आणि 14 इंद्र येतात आणि जातात. वर्तमान काळात असं म्हणतात बहुतेक वैवस्वत नावाचा मनू, आणि त्या मनूला हे सांगितलं. 14 मनू मुख्य आहे, पण भगवंताने द्वापार युगात घेतलं आहे ना. हा श्लोक द्वापार युगातला आहे. आता आपण कलियुगात आहोत. फार जास्त काही कालावधी झाला नाही, 5,500 हजार वर्ष झाले असेल असं म्हणतात. हां, कलियुगाचं आत्ताशी कुठंतरी रांगणं सुरू झालं आहे. अजून तर कलियुगाचं आयुष्य फार मोठं आहे. आणखीन काय काय बघायला मिळेल. ऐका कलीचे महिमान, तुकोबाराचा अभंग बघून घ्या. ते कलियुग म्हणजे मागच्या द्वापार युगामध्ये सांगितलं आहे, आणि द्वापार युगातला संदर्भ असल्यामुळे सृष्टीच्या प्रारंभाला जे सांगितलं त्याचाही भगवंताने उल्लेख केला. विवस्वान मनवे प्राह, त्या सूर्याने आपल्या मनूला, कारण तो त्यांचा पुत्र आहे, तर 14 स्वयंभुवादी मनू आहे ना,
त्यापैकी वैवस्वत मनूलाही सांगितलं, तो मनू घ्यावा असं काही महापुरुषांचं म्हणणं आहे. मग मनूने कोणाला सांगितलं? हे मनू एक प्रकार, जसं की मिथिला नगरीमध्ये जे जे राजे जन्माला आले त्या सगळ्या राजांचं एकच नाव आहे जनक. जानकी मातेचे वडीलही जनकच. भागवतामध्ये नवयोगेश्वर ज्यांना भेटले असा निमी राजा तेही जनकच. त्या पदावर जो आला त्यांना जसं जनक म्हणतात तसं या परंपरेत जे आले ते सगळे मनूच आहे. त्यामध्ये मुख्य आहेत 14 मनू. त्यापैकी वैवस्वत मनूलाही सांगितलं. त्या मनूने आपल्यापर्यंत आलेला हा निष्काम कर्मयोगाचा मार्ग, क्षत्रियाला कर्म जास्त करावं लागतं, हा कर्मयोगाचा मार्ग इक्ष्वाकू नावाच्या राजाला प्रतिपादन केला. ही परंपरा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये भगवंताने पाठीमागे जनक राजाचा उल्लेख केला होता बघा. म्हणजे अगदी मनूपासून आलेली परंपरा जनक राजापर्यंत चांगली आली त्रेतायुगापर्यंत. पण त्रेतायुगापासून पुढे महता कालेनं बराच कालावधी गेला आणि या असणारी ज्ञानाची परंपरा छिन्न विछिन्न झाली, संप्रदाय परंपरेमध्ये तुट आली. असा संदर्भ पुढे देणार आहे. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. मग देव म्हणे पंडुसुता, हाची योग आम्ही विवस्वता, कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची. ते आता श्लोकामध्ये जो भाव नाही ना तो ज्ञानोबांनी कथन केला आहे. आम्ही सांगितलंय अर्जुन आहे, पण फक्त कधी सूर्याला सांगितलं. बरं ठीक आहे, सूर्याला सांगितलं तर होऊ शकतं, कारण तुम्ही काही काळ गोकुळात राहिले, त्यानंतर मथुरेत आले, नंतर द्वारकेत गेले, नंतर आमच्याकडं आले. तर या 3-4 जागा बदलण्याच्या कालावधीमध्ये सूर्य एखाद्या प्रसंगाला तुमच्या घरी आला असेल तर तेव्हा तुम्ही सांगितलं असेल या जन्मात. पण तिथं ज्ञानोबांनी शब्द वापरला कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची. पण ती वार्ता म्हणजे खूप दिवसाची आहे. आणि मग यावरच अर्जुन शंका घेणार आहे. बरं, ते बहुवा दिवसांची म्हणायचं, मग तो सूर्याला जर म्हणला असता बाबा मी 5वीमध्ये असताना सांगितलं, 10वीमध्ये असताना सांगितलं, तर मी मान्य केलं असतं. म्हणतात काय, सृष्टीच्या प्रारंभाला सांगितलं तेव्हा तो होता का, अशी पुढे शंका येणार आहे. मग देव म्हणे, वास्तविक ही जे ओवी आहे ना, मग देव म्हणे, याचा संदर्भ मागे लागतो. बरं, जसं की श्रोत्यांनी म्हटलं होतं 6व्या ओवीमध्ये, हा अतिसोवती प्रसंगे सांडोनी कथाचे ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. तिथेही ज्ञानोबांना ही ओवी घेता आली असते लगेचच्या लगेच. मग देव म्हणे पंडुसुता, पण तशी नाही. ज्ञानोबांनी मध्यंतरी दोघांचं वर्णन केलं आहे. किंवा मागच्या अध्यायामध्ये ओवी आली होती बघा 74 क्रमांकाची. आता पुनरपितो अनंत आद्य एकी मात, सांगेल तेथ पंडुसुत प्रश्न करील, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, सांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. लगेचच्या लगेच ओवी घेता आली असते. 4थ्या अध्यायाला ज्ञानोबांनी प्रास्ताविक केलं आहे. म्हणून डॉक्टर बाबा सांगत असतात, जेव्हा श्लोकावर ज्ञानोबांचे व्याख्यान येतं तेव्हा ते श्लोकाचं चिंतन असतं, आणि श्लोकाच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा जे बोलतात ती ज्ञानेश्वरी असते. ज्ञानेश्वरीमध्ये आलेली ज्ञानेश्वरी, कारण ती ज्ञानोबांची स्वतःची भाषा आहे, ते स्वतःचा अभिप्राय मनोगत आहे, ते थोडंच आहे. बाकी मग सगळं श्लोकावरच चिंतन आहे. पदाची कोर न सांडी. म्हणून ह्या ज्या 15 ओव्या आहेत ना, हे ज्ञानोबांचं स्वमत आहे, स्वमत स्वतःचं, आणि ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाला असा प्रसंग मिळाला की स्वतःच्या मनातलं काही प्रगट करावं, तर ती संधी ज्ञानोबाला सोडत नाही. या साध्यामध्ये दिसतंय ते आपल्याला. त्यावेळी संजयो राया ते म्हणे, प्रसंगाने ते वर्णन केलं आहे. मग देव म्हणे पंडुसुता, पंडुपुत्रा अर्जुनाला देव असं म्हणतात. आपण काल विचार केला की भगवान परमात्मा अर्जुनाशी बोलत आहे. याचा अर्थ देवाचं अर्जुनावर असणारं प्रेम आहे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोलीच तसे. एक तर परमात्मा बोलतच नाही, अत्यंत प्रेमाने बोलतो आहे. याचा अर्थ तेवढी ती समोरची व्यक्ती पात्र असावी लागते ना. पात्रतेशिवाय बोलणं होत नाही. पुढे जाऊन सांगू, प्रेम असेल तरच बोलणं होतं. नाहीतरी व्यवहारामध्ये माणसं म्हणतात ठेवू का फोन, समजून घ्यायचं जास्त नाही आहे.
प्रेमाने बोलणं होतं की ना, एरवी होत नाही. देव म्हणे पंडसुता हाची योग, हाच योग. या हाची योग पदाने निष्काम कर्मयोग, आणि तो निष्काम कर्मयोग साधन आहे. त्या साधनेतून प्राप्त करायचा आहे ज्ञानयोग. पण हाच योग आम्ही विवस्वता कथेला, निष्काम कर्मयोग साधन रूपाने आणि ज्ञानयोग त्याचं साध्य या रूपाने कथेला. पण कधी सूर्याला परी ते वार्ता किंवा ती घटना बहुवा दिवसांची, ते पुष्कळ दिवसाची घटना आहे. यातून एक भाव असा होतो, 3 भाव काढता येतील आपल्याला. बहुवा दिवसांची म्हणजे ही प्राचीन कथा आहे. बहुवा दिवसाची म्हणजे अनादी परंपरा आहे. आणि बहुवा दिवसांची म्हणजे देवाची स्मृती चांगली आहे. कारण पुष्कळ दिवसाचं त्यालाच आठवू शकतं ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे. आपल्याला कालचं आठवलं पुष्कळ आहे, एका वर्षाचं आठवलं बऱ्यापैकी आहे. आपल्याला लहानपणातलं सगळं आठवत नाही किंवा गत जन्मातलं तर काहीच आठवत नाही. कारण ईश्वराची ती माया आहे. त्यामुळे गर्भ अवस्थेमध्ये आपल्याला जे ज्ञान असतं ना, ते जन्माला आल्यानंतर राहत नाही. कारण बाहेरचं वारं लागतं आपल्याला जन्माला आल्यानंतर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, ही प्रार्थना सगळे करतात गर्भात असताना. पण जन्म झाल्याबरोबर देवाला विचारतो, कधी केली प्रार्थना, विसरून जातो तो. विसरणं हा जीवाचा स्वभाव आहे, पण देवाचा नाही. देवाला सगळ्यांचं सगळं चांगल्या प्रकारे आठवतं, सगळं आठवतं देवाला. कोणी कोणतं कर्म केलं आहे कोणत्या जन्मामध्ये, ते सगळं देवाला आठवतं. म्हणून भगवान म्हणतात, आम्ही सूर्याला हा योग सांगितला, पण ती वार्ता, ती घटना पुष्कळ दिवसांची आहे. म्हणजे काय, मागच्या काळातली आहे, सृष्टीच्या प्रारंभातली आहे. मग तुम्ही सांगितलं सूर्याला, त्या सूर्याने हे कोणाला सांगितलं का न सांगितलं, खरं असं आहे, आपली संस्कृतीची परंपरा आहे. जेव्हा एखादे वडील मृत्यूशय्येवर विराजमान होतात, उपनिषदामध्ये हा विचार आला आहे बघा, मृत्यूशय्येवर विराजमान होतात, तेव्हा त्या वडिलांनी आपल्या मुलांना जवळ बोलवावं आणि त्याही काळामध्ये ब्रह्मज्ञान सांगावं. हा एक प्रकार आहे. आणि गुरूंनीसुद्धा शिष्याला ब्रह्मज्ञान मोकळ्या मनाने सांगावं. या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची दुसरी प्रमाणं पाहू नये. दुसरं प्रमाण कोणतं आहे, ना पृष्ठः कश्चित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः, असं म्हणतो की नाही आपण. एखादा अन्यायाने विचारत असेल त्याला अजिबात सांगू नका. हा नियम सगळीकडे पाळावा. विचारत नाही तरी सांगू नये. ना पृष्ठः कश्चित ब्रूयात. पण हा नियम शिष्याच्या बाबतीत नाही, पुत्राच्याही बाबतीत नाही. पुत्राने नाही विचारलं तरी ब्रह्मज्ञान सांगावं, आणि शिष्याने आपल्याला नाही विचारलं तरी पण ते सांगावं. बाकीच्या लोकांच्या बाबतीमध्ये मात्र हाच नियम आहे, विचारल्याशिवाय सांगूच नाही, हा नियम आहे. म्हणून एखादे वडील ज्या मुमूर्षू म्हणतात त्यांना, जे मरणासन्न झालेले आहे, उपनिषदामध्ये विचार आला की त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलवावं आणि त्या बाळाला सांगावं की बाळा, मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो आहे, जग विनाशी आहे, येथे सार भगवंत ते आपल्याबरोबर येणार आहे, तो देहात आला आहे, देह म्हणजे तू नाही, असा ब्रह्मज्ञानाचा उपदेश त्या काळामध्ये करावा. सूर्याला मिळाला आहे ना, आपल्याला मिळाले ज्ञान हे आपण वितरित केलं पाहिजे, कुणाला तरी चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे. आणि ज्यामध्ये चांगल्या प्रकारे दिलं जातं त्याला संप्रदाय म्हणतात. सम्यक प्रदान ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदाय आहे, परंपरा आहे ती. सूर्याने कोणाला सांगितलं, मग तेने विवस्वते रवी. विवस्वान म्हणजे अत्यंत प्रकाशमान असणारा, रवी म्हणजे सूर्य, त्याचं विशेषण आलेलं आहे. मग तेने विवस्वते रवी, अत्यंत दैदिप्यमान असणारा सूर्य. त्या सूर्याने हे योग स्थिती आगवी निरूपिली बरवी मनुप्रती. ज्ञानोबांनी शब्द कसा वापरला, निरूपिली. पण नुसते निरूपिली म्हणजे निरूपण केला असा अर्थ नाही, बरवी निरूपिली, चांगल्या प्रकारे सांगितले आहे. शब्दाला महत्त्व आहे की नाही, शब्दाला महत्त्व यात नवल नाही. ज्ञानेश्वरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या वेलांटीला, ऱ्हस्व-दीर्घाला सुद्धा महत्त्व आहे, उच्चारातही महत्त्व आहे. काल आपण ओवी पाहिली होती,
अगाध समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे. उच्चार जरी बदलला तरी अर्थ बदलतो. इतकी मराठी भाषा समृद्ध आहे बघा. समृद्ध आणि श्रीमंत आहे. स्वाभिमान असला पाहिजे. मग तेने विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी. संपूर्ण योगामध्ये राहण्याची स्थिती. स्थिती म्हणजे निष्ठा. एक आहे कर्मयोगाची स्थिती, त्याला कर्मनिष्ठा म्हणतात. आणि एक आहे ज्ञानयोगाची स्थिती, त्याला ज्ञाननिष्ठा असं म्हणतात. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां. दोन प्रकारची निष्ठा आलेली आहे. योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. मनु नावाच्या राजाला 14 मनुतला 7वा घेतला आहे. वैवस्वत नावाचा मनु, आणि त्या मनुला चांगल्या प्रकारे निरूपण करून सांगितलं. सूर्याने कथन केलं आहे, माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी करतो आहे. म्हणून भारतामध्ये आपल्याकडे 2 वंश पाहायला मिळतात. एक आहे सूर्यवंश, दुसरा आहे चंद्रवंश. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र, चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण. म्हणून दोघाचं भिन्न आहे बरं. एक अवतार दुपारी 12 वाजता, एक अवतार रात्री 12 वाजता. दोघाचं भिन्न आहे. एक सूर्यवंशात, एक चंद्रवंशामध्ये. एक प्रभू रामचंद्र, एक बाणी, एक पत्नी, एक वचने. इकडं संबंध नाही काही, अगदी मोकळा आहे सगळा. काही नाही. प्रसंग आला तर खोटंही बोललं तरी देवाला चालतं. भगवंताची मुक्त लीला आहे. मुक्त लीला. 2 वंश, सूर्यवंश, चंद्रवंश. निरूपिली बरवी मनुप्रती. त्या 7व्या असणाऱ्या मनुला, वैवस्वत नावाच्या मनुला चांगल्या प्रकारे योगस्थिती सूर्याने निरूपण करून सांगितली. त्यामध्ये संशय ठेवला नाही. मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारिली. आद्य हे गा. आद्य म्हणजे अगोदर अनादी असणारी, आद्य काळातली प्राचीन ही परंपरा आहे. या ओवीमध्ये 3 क्रियापद आले बघा. अनुष्ठिली, उपदेशिली आणि मग विस्तारिली. परंपरा अनुष्ठानात आणावी लागते. परंपरेचा उपदेश करावा लागतो आणि मग परंपरेचा विस्तार होत असतो. ज्याला एखादं कार्य करायचं असेल ना, त्या कार्याची सूत्र ज्ञानोबा इथं सांगतात. कोणतंही कार्य असू द्या, त्या कार्याचा जर विस्तार करायचा असेल तर अगोदर उपदेश केला पाहिजे. आणि उपदेशामध्ये वजन यायचं असेल तर अगोदर त्याचं अनुष्ठान आचरण केलं पाहिजे. जर ते आपण शब्द शाळेमध्ये आम्हाला एक सुविचार होता, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. बऱ्याच दिवसानंतर आज आठवला, मलाही थोडी स्मृती आहे. क्रियेशिवाय वाचाळता. नुसता एखादा व्यक्ती बडबड करत असेल आणि क्रिया जर करत नसेल, जे सांगतो त्याचं आचरण नसेल तर प्रभाव होत नाही. जगद्गुरू तुकोबारायांचं वैराग्य संपन्न जीवन म्हणजे अनुष्ठान. त्या अनुष्ठानातून उपदेश कीर्तनाचा आणि परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांवर झाला. ते म्हणले आता आपल्याला राज्य नाही करायचं. आपल्या सोबतच्या मंडळाला सांगितलं, तुम्ही मासाहेबांना सांगा आता शिवाजी महाराजांना संन्यास घेण्याची इच्छा आहे. जगद्गुरू तुकोबारांनी सांगितलं नाही, तुम्ही क्षत्रिय राजे आहात. राजाने आपल्या वाट्याला आलेलं प्रजापालन नावाचं कर्म टाकता कामा नये. तोच तुमच्याकरता धर्म आहे. हा, तुम्हाला असं वाटतं ना आम्ही सुखी व्हावं, मग एक काम करा, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी. मनवा हरीचे दास तो गा म्हणे मज हे आस. व्रत करा एकादशी. तुकोबाराने उपदेश केला आहे. तुम्ही एवढे नियम पाळा. जसा वक्ता असतो आणि त्या वक्त्याच्या पाठीमागे जर आचरणाची बैठक असेल तरच त्याचा प्रभाव होतो, अन्यथा प्रभाव होत नाही. आणि नुसत्या बोलण्याचा प्रभाव झाला असता तर महाराष्ट्र कधीच मुक्त झाला असता. त्याला अनुष्ठाना पाठीमागे आचरण असावं लागतं की नाही. आपल्या गुरुजनांचं वाक्य आपल्याला प्रभाव का करतं? आचरण आहे. त्यांच्यासारखं आपल्याला का वागावं असं वाटतं? आचरण आहे. आचरण म्हणजे कोणाची निंदा नाही बरं याच्यामध्ये. मला प्रभाव सांगायचा आपल्या आचार्यांचा. तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. म्हणून आचार्य कोणाला म्हणतात?
जे सगळ्या शास्त्रातल्या प्रमेयाचं संग्रह करतात, स्वतःच्या जीवनामध्ये अनुष्ठान करून दुसऱ्यांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठापना करतात, ते आचार्य पदाला योग्य असतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयांची आचरती पाऊले पावणी सात्विक श्रद्धा चाले तो तेच फळ ठेविले ऐसेल आहे. समजा आपण बोधेबाबांचं जीवन पाहिलं, आचरण आहे, त्यांचा सहवास ज्यांना मिळाला ती सगळी साधक मंडळी त्यांच्याप्रमाणे आचरण करतात. बाबांचं जीवन आपण मारुती बाबांचं जीवन पाहिलं, त्यांच्याप्रमाणे व्हावं असं वाटतं. किंवा मग सगळ्याच गुरुजनांचं जीवन, सगळ्या गुरुजनांचा, आळंदी क्षेत्रातले सगळेच गुरुजन, कारण ते आचार्य पदाला योग्य आहे ना, म्हणून त्यांनी ते अनुष्ठानात आणलं आहे. अनुष्ठानात आणलं मग उपदेश केला की त्याला ओज प्राप्त होतं, परंपरेचा विस्तार. परंपरेनं आपण ते कायम उदाहरण पाहत असतो. पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज भावार्थ रामायण, एकनाथी भागवत सांगायचे, श्रोते भरपूर यायचे. आता ते भरपूर श्रोते जरी आले तर मग नाथ महाराज श्रीमंत असल्यामुळे सगळ्यांना ओंझळ भर त्या काळातली खडी साखर द्यायची. आणि त्या काळामध्ये दुष्काळही तेवढा होता, पण श्रीमंत नाथ महाराज, आणि त्यामुळे प्रचंड गर्दी असायची. मग आता पैठणच्या जवळचं एक गाव, त्या गावातला एक मुलगा, त्याने ते हट्ट धारण केला, मला गोड खायचं, गुळाचा खडा खाल्लाच पाहिजे. मग त्याच्या पोटामध्ये जंत व्हायची. जंत झाले की मग तो रडायचा. माईने पुष्कळ सांगून पाहिलं, परिणाम काही झालाच नाही. मग तिने विचार केलं, हे काम नाथ महाराजांच्या माध्यमातून चांगलं होऊ शकतं. प्रवचन झाल्यानंतर नाथ महाराजांना सांगितलं, आमचा मुलगा आमचं ऐकत नाही. नाथांनी सांगितलं, ही तक्रार कलियुगात जास्त येणार आहे. आमचा मुलगा आमचं ऐकत, प्रत्येक आईवडील असंच म्हणणार आहे, आमचा मुलगा आमचं ऐकत नाही. झालं काय, म्हणजे हा गुळाचा खडा मागतो. गोड खाल्लं की याच्या पोटात जंत होतात, रडत बसतो. नाथांनी सांगितलं, मी सांगतो, चालेल हां, 7 दिवसांनी या. 7 दिवसांनी आले पुन्हा. आणि मग भागवताची कथा झाल्यानंतर नाथांनी त्या मुलाला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमाने सांगितलं, बाळा, आजपासून गुळाचा खडा खायचा नाही बरं, गोड खायचं नाही. बाळाने सांगितलं, हो, आजपासून खाणार नाही. त्या मातेला आश्चर्य वाटलं. नाथ महाराज एवढं एकच वाक्य त्या दिवशी पाठ नव्हतं का? एकच तर वाक्य आहे ना, बाळाला एवढंच सांगायचं ना की गोड खायचं नाही. 7 दिवस का लावले? नाथाने सांगितलं, माते, त्या दिवशी त्या मुलाला मी उपदेश केला असता, पण मीच दुपारी पुरणाची पोळी खाल्ली होती, त्यामध्ये गुळ अनायासे आलेला होता. जर मी स्वतः गोड खात असेल तर दुसऱ्याला तू गोड खाऊ नको हे मला सांगता येणार नाही. पहिल्यांदा मी 7 दिवसापर्यंत गोड सोडून दिलं, आपण अनुष्ठिली, मग बाळाला उपदेश केला की आता तो हे गोड खायचं नाही बरं, परंपरा विस्तारिले आद्य हे का, तेव्हा प्रभाव होतो, आचरणाशिवाय प्रभाव होत नाही. म्हणून आपण अनुष्ठिली. इक्ष्वाकू नावाचा जो राजा, त्या राजाला या ज्ञानयोगाचं, त्याच्याही अगोदर निष्काम कर्मयोगाचा उपदेश केला. आणि उपदेशाच्या नंतर ऐसी परंपरा, ही परंपरा विस्तारिली, अत्यंत विस्ताराला प्राप्त झाली. कुठपर्यंत? त्रेतायुगापर्यंत. म्हणजे प्रारंभ झाला सृष्टीच्या प्रारंभाला, किंवा मग आपण सत्ययुग घ्या, हे अनादीच परंपरा आहे की नाही. म्हणजे वैकुंठवासी गुरुवारी घोले बाबा हे वाक्य सांगायचे. पुढे ओवी येते ना, मग म्हणजे नंतर, परंपरा विस्तारिली आद्य हे का, मग आणिकही या योगाते राजर्षी झाले जाणते, परे तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. इथपर्यंत संदर्भ सांगायचा बरं या ओवीचा. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः स कालेन इह महता योगः नष्टः परंतप. हा झाला पदच्छेद. हे परंतप, परांतापयती, जो दुसऱ्याला तप्त करतो, म्हणजे शत्रूंना जो तापवितो,
म्हणून अर्जुन असं नाव ठेवलं परंतप. आता एखादी परंपरा जर आपल्यापर्यंत आली आणि त्या परंपरेला जर काही विच्छिन्नता प्राप्त होत असेल तर त्याला विकार हे कारण असतात. पुढे ओवी तशी येणार आहे. पण त्या विकाराला तू दूर करू शकतो. विकार शत्रू आहे आणि शत्रूंना जो तापवू शकतो हे तुझं सामर्थ्य आहे. जितेंद्रिय पुरुषाची या योगाला प्राप्त करतो. म्हणून परंतप ही तुझी योग्यता सांगण्यासाठी तो शब्द आला. ज्याचं मन ताब्यात नाही, जो अजितेंद्रिय आहे आणि दुर्बल आहे, त्याला हा योग सहन नाही होत किंवा त्याला हा झेपत नाही. पण अर्जुना तू तसा नाही. तो जितेंद्रिय आहे, सबलही आहे हे सांगण्यासाठी परंतप असं विशेषण वापरलं आहे, संबोधन वापरलं. एवं याप्रमाणे म्हणजे कोणता? माझ्यापासून सूर्य, सूर्यापासून मनु, मनुपासून इक्ष्वाकू नावाचा राजा इथपर्यंत आलेली ही परंपरा. आता हे आपल्याला अनुष्ठान म्हणजे आचरण, उपदेश म्हणजे त्यानुसार कसं वागावं कसं नाही हे सांगणं आणि मग त्या परंपरेचा विस्तार अत्यधिक प्रमाणामध्ये प्रचार प्रसार होणं हा विस्तार आहे. अशा प्रकारची ही परंपरा. या परंपरेनं प्राप्तम इमम योगम असा हा योग राजर्षय हा विदुः. राजर्षी म्हणजे काय? जे राजा असून ऋषी त्यांना राजर्षी म्हणतात. ऋषीचे काही प्रकार: देव असताना ऋषी देवर्षी, ब्राह्मण असताना ऋषी ब्रह्मर्षी, राजा असताना ऋषी राजर्षी. हे प्रकार आहे त्याचे. बरं, प्रकार आहे म्हणजे राजर्षय हा राजा आहे म्हणजे राज्य पण चालवू शकतात, सामर्थ्य आहे. ऋषी कशाला म्हणतात? ज्याला सूक्ष्म दर्शन करता येतं ना, सूक्ष्मदृष्टी ज्याची आहे शास्त्रातली, त्याला ऋषी म्हणतात. ऋषयः मंत्रद्रष्टारः. ऋषींना समाधी अवस्थेमध्ये वेदातल्या मंत्रांचं साक्षात दर्शन होतं, त्यांना म्हणतात ऋषी. जुन्या काळातले राजेसुद्धा ऋषी होते. राजर्षयः राजा असताना सुद्धा ऋषी. विदुः त्यांनी ते अनेक प्रकारे जाणलं. पण सनाम सहयोग तोच असणारा योग महता कालेन इह. इह म्हणजे या संप्रदाय वर्तमान काळामध्ये आणि पाठीमागचा पुष्कळ काळ गेल्यामुळे इह ना मृत्यूलोकामध्ये योग हा नष्ट हा, तो योग नष्ट झाला. त्याची संप्रदाय परंपरा विच्छिन्न झाली. भगवंतानी शब्द वापरला योग नष्ट झाला. ज्ञानोबरांतात योग नष्ट नाही झाला, योग लोपला. लोपले ज्ञानजगी. मग याला लोपला नष्टामध्ये काय फरक आहे? नष्ट म्हणजे पूर्ण नाश होणं, त्याला म्हणतात नष्ट. आणि लोपला म्हणजे काय? पूर्ण नाश न होता बीजरूपाने किंवा अल्पकाळात अल्परूपाने राहणं, त्याला लोप असं म्हणतात. ते लघुसिद्धांत कौमुदीमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये सूत्र आले, अदर्शनम लोपहा. विद्यमान आहे पण दिसत नाही, अदर्शनम लोपहा. तसा हा योग आहेच. लोप पावला म्हणजे आहे पण जास्त प्रगट नाही झाला, जास्त विस्तारापर्यंत आला नाही. म्हणून ज्ञानोबांनी शब्द वापरला मनोनी योग हा लोपला. असा लोपला शब्द आहे. भगवंताचा तोच अभिप्राय आहे. कारण नष्ट जरी क्रियापद आलं असेल समजा, तरी पण अर्थ घेत असताना तोच अर्थ घ्यायचा. नाश पावला म्हणजे संपूर्णतया नाश पावला असं कधी होत नसतं. मग अनेक हे आयोगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रदे नेनी जे कोणी. मग म्हणजे मनूने अनुष्ठान केलं, इक्ष्वाकू नावाच्या राजाला उपदेश केला, अशी परंपरा विस्तारापर्यंत आली. आणि ही प्राचीन योगाची परंपरा आहे. म्हणजे बघा, निष्काम कर्मयोग प्राचीन आहे, ज्ञानयोग अनादी आहे. म्हणून आपली ही परंपरा अनादीच आहे की नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानोबाऱ्यापासून ही परंपरा विस्ताराला प्राप्त झाली. जशी आपली वारकरी परंपरा आहे तशीच कर्मयोगाची, निष्काम कर्मयोगाची परंपरा आहे. भगवान म्हणतात मग आणिकही
इतर असणारे राजेसुद्धा या योगाते राजर्षी जाणते झाले. याच योगाला अनेक प्रकारचे राजे असताना सुद्धा जे ऋषी आहे, ज्यांना शास्त्र चांगल्या प्रकारे कळू शकतं, जुन्या काळातले राजे संत महात्म्याच्या चरणाजवळ बसायचे म्हणून ते ऋषीपदाला प्राप्त व्हायचे. जसं की प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांच्या मुखारविंदातून श्रवण केलं, जनक राजांनी याज्ञवल्क्यांच्या मुखातून, भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींच्या मुखातून, सगळे राजे लोक ऋषींच्या जवळ जायचे आणि आम्हाला काहीतरी अध्यात्म ज्ञान सांगा म्हणून ते राजे असताना सुद्धा ऋषी व्हायचे. ऋषी राजर्षी झाले जाणते परी. परंतु शब्द आला की मागच्या अर्थाला थोडीशी न्यूनता येते. परी परंतु तेथोनी मागच्या परंपरेपासून आता सांप्रते, सांप्रते म्हणजे वर्तमान काळ, आता या द्वापार युगामध्ये नेने जे कोणी या योगाला मात्र कोणीही चांगल्या प्रकारे जाणतच नाही. मग जाणत नाही याचे काय कारण? आणि तोच योग अर्जुना तुला मी सांगतो आहे, याचा विचार येईल. ते चिंतन आपण आज नाही उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय.